आता हे उकडवत द्यायचं, तसं तसं ते आटणार. हा आमचा बाबू आहे. आंबे म्हणजे कैरी आहे. हे बघा, तांदळाची उकड बनवायची रेसिपी चालू आहे. आज आमच्याकडे बनणार आहे तांदळाची उकड. तांदळाचं पीठ झालं पातळ. आता गॅस पेटवला, कढई ठेवली, तेल टाकायचं. कढीपत्ता, मिरची, जिरं, राई, हिंग, आधी साधं पाणी घ्यायचं टाकून. अर्धा ग्लास साधं पाणी तेच पहिला. आणि त्याच्यानंतर हे पीठ टाकायचं. हे पीठ टाकायचं जे आपण पाण्यामध्ये ते टाकायचं आणि मग ताक टाकायचं. ताकामध्ये काय आहे म्हणजे मीठ बीठ काय? काही नाही, काही नाही, नुसतं दही आणि पाणी. हा. आणि ते मिक्स करायचं. थोडंसं पाणी ऍड करणार आहे पुढे. पाणी टाकायचं थोडं. पडवायचं, मीठ टाकायचं, साखर टाकायची, मीठ टाकायचं, साखर थोडीशी 1 चमचा तरी. आणि ते आता उकळायचं, कडवायचं. कोथिंबीर, हे उकडवत द्यायचं, तसं तसं ते आटणार. झालं ना? काय म्हणतात? उकड. तांदळाच्या पिठाची उकड. तांदळाच्या पिठाची उकड. ही बघा काय होतंय. हा, त्याच्यावर कोथिंबीर. हे बघा, आमचा बाबू आहे. आमचा बाबू बघा त्याच्या खाली मान घेऊन झोपला. आंबे म्हणजे कैरी आहे. कैरी, आंबे नाही, कैरी आहे. आता कैरी आहेत त्या, पण ते तांदळात ठेवले की आंबे होतात. मोठे मोठे आहेत ना, ठीक आहे. हा तांदळात ठेवायला पाहिजे. 1 2 3 4. हा, तांदळात ठेवायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.